brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. स्वर्गीय अजितदादा त्यांची गाठ घ्यायला मी ज्यावेळेस गेलो मंत्रालयात त्यावेळेस त्यांनी मला विचारलं व तुम्हाला पेन्शन काय आहे. म्हटलं पेन्शन 1700, 2000 आणि 2200. अरे म्हणे याच्यात काय होणार आहे रघुवीर, तुमची काय अपेक्षा आहे. तर मी आता त्यावेळेच्या ह्याच्याप्रमाणे मी 5000, 6000 आणि 7000 त्यांना सांगितलं. अच्छा. मग त्यांनी 5000 पेन्शन केली. परंतु आज महागाई त्याच्यापेक्षा दुप्पट झाली. ते 5000 कशालाच पुरत नाही. गोळ्या औषधाला पुरणार का खायला पुरणार. कारण एकदा वयस्कर कलावंत झाला का तो घरी बसवला जातो, पब्लिक त्याला ॲक्सेप्ट करत नाही. मग अशा वेळेस त्याच्या मागे दवाखाना लागतो उतार वयात. मग त्यांनी दवाखाना करायचा का जेवाय खावायचं बघायचं. अशा वेळेस पेन्शन किमान 10,000 रुपये तरी असेल. अच्छा, म्हणजे दादांनी स्वतःहून बोलून तुम्हाला हे केलं हो. ते. म्हणजे आणखी काही दादांसोबत विषय निघाला तर आठवणी आहेत का काही. दादांनी माझा 5-6 वेळेस सत्कार केला मंत्रालयात. मी ज्या वेळेस काही घेऊन जायचो त्या वेळेस दादा माझा सत्कार करायचे. अरे आपला लोककलावंत आहे, सर्व महाराष्ट्राचा आवडीचा आहे, आणा शालाना गुच्छ द्या, रघुवीर जेवल्याशिवाय जायचं नाही. हे नेहमीच वाक्य. दादांची बातमी तुम्हाला कळाली त्यावेळेस तुमचं काय. आदल्याच दिवशी मला 25 तारखेला हे कळालं होतं आणि 26 तारखेला दादा गेले. 28ला. हा 28ला गेले दादा गेले. तर दादा गेल्यामुळं मी कार्यक्रम बंद ठेवला आणि आमच्या सगळ्या लोकांना फोन केले कार्यक्रम बंद करण्याचे. अच्छा. मग आम्ही दुखवटा पाळला. पूर्ण सरकारी दुखवटा हो, होतो. हो. अजून आता राजकारणाचा विषय आहे, आणखी काही नेत्यांची तुम्हाला अशी मदतीचे वगैरे अनुभव आहेत का. आता आपण निगेटिव्ह गोष्टींमध्ये नको जायला, पण पॉझिटिव्ह की बाबा कोणी अमुक नेता आहे तुम्हाला, जुने पण नेते असू द्या, नेत्यांनी नाही कुणी मदत केली, पण सर्वसामान्य जनतेने मात्र कोरोनाच्या काळात मला मदत केली. अच्छा. हो. आणि आमच्या संघटनेलाही केली, मलाही. हा.